बिहारच्या महाबौद्धी बुद्धविहार मुक्तीसाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीने जोरदार निदर्शनं केली आहे। बिहारमधील महाबौद्धी बुद्धविहारचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीकरिता अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शासकीय विश्रामगृह येथून निघालेल्या मोर्चात बौद्ध धर्माचे प्रतीक असलेले पंचशील ध्वजासह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या प्रतिमा घेऊन समाज बांधव मोर्चात सहभागी झाले होते। बौद्ध धर्माची अस्मिता असलेल्या महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी जोरदार निदर्शनं करण्यात आली। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण जाधव, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, जिल्हा सल्लागार जेडी शिरसाठ, शहर अध्यक्ष हनीफ शेख, तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे, राम गायकवाड, माधवराव चाबुकस्वार, दीपक पाटोळे, लक्ष्मण माघाडे, संतोष गायकवाड, विजय हुसळे, सतीश ओहळ, बाबाजी वाघमारे, बाळासाहेब धस, गायकवाडांना, भगवंत गायकवाड, संपत पवार, प्रवीण ओरे, अमर निर्भवने, राजीव भिंगारदिवे, रविकिरण जाधव, तेजस धीवर, बाबासाहेब धीवर, संजय कांबळे, अण्णासाहेब गायकवाड, गौतम पाचारने, मेहर भिंगारदिवे, राम गायकवाड, दीपक पाटोळे, भाऊसाहेब देठे, पोपट शेटे, सोमनाथ भैलुमे, गणी इनामदार, दीपक गायकवाड, संजय शेलार, रुपाली आढाव, लता भांड, प्रमिला शिंदे, पी.के. गवारे, दिलीप साळवे, राजेंद्र करंदीकर, प्रकाश कांबळे, धोंडीबा राक्षे, संतोष जवंजाळ, महेश पवार, संतोष कांबळे, दादासाहेब पंडित, नवनाथ रामफळे, शांताराम उबाळे, बाळासाहेब लहानसे, संतोष पटवेकर, पंडित मोरे, भगवान बच्छाव यांच्यासह फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या समविचारी संघटनांचे प्रमुख नेते यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तर सम्राट अशोक यांनी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात महाबोधी महाविहाराचे बांधकाम केलं। तथागत बुद्धाला ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तो बोधिवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे। त्यामुळे देशातील नव्हे तर जगभरातील बौद्ध अनुयायी, भिक्खू आणि पर्यटक या स्थळाला भेट देतात। मात्र या महाविहाराचं नियंत्रण आणि व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही। महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ती 1992 पासून आंदोलन होत आहे, तरी सुद्धा महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा बदलण्यात आला नाही। त्यामुळे 5 हिंदू धर्मीय यांचं प्राबल्य असल्यानं बौद्ध गया येथील महाविहारात पूजा आणि कर्मकांड सुरू आहे। मात्र बौद्ध धर्म गुरूंना त्यांच्या विधीप्रमाणे पूजेचा अधिकार मिळत नाही। ज्या रूढी परंपरांना तथागत गौतम बुद्ध यांनी नाकारलं तेच कर्मकांड येथे सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। आपला देश स्वतंत्र झाल्यावर 26 जानेवारी 1950 पासून घटना लागू झाली। त्यावेळी भारतीय राज्यघटनेचे कलम 13 नुसार घटना लागू होण्यापूर्वी केलेले सर्व कायदे आणि नियम निरस्त केलेत। मात्र तरी देखील देशात 1949चा नियमबाह्य कायदा लावून बौद्ध समूहाचे आर्थिक अधिकार काढून घेण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। तर महाबोधी महाविहार हे पवित्र बौद्ध धर्मस्थळ असून बोधगया महाविहार कायदा 1949चा अन्यायकारक कायदा रद्द करावा। बोधगया येथील महाबोधी महाविहाराचं नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावं। जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष विकास निधी आणि सुविधा तात्काळ देण्यात याव्या। केंद्र सरकार आणि बिहार सरकारनं आपले विशेष अधिकार वापरून 1949चा कायदा दुरुस्त करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे। संबंधित मागणीचं निवेदन अहिल्यानगरचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांच्या मार्फत राष्ट्रपतींना पाठवण्यात आले। बौद्धगया येथील जे महाविहार आहे ते ब्राह्मण्यवादी विचाराच्या माणसांच्या ताब्यामध्ये आहे। खरं तर सगळ्या धर्माचे जे तीर्थ ठिकाण आहेत ते आपापल्या धर्माप्रमाणे चालतात, त्यांच्या धर्माच्या धर्मगुरूच्या ताब्यात आहे। म्हणून या ठिकाणी बौद्धगया जे ठिकाण आहे ते आमच्या ताब्यात पाहिजे। त्या ठिकाणी त्यांनी जे आक्रमण केलेलं आहे त्यांच्या ताब्यात त्यातून मुक्ती मिळाली पाहिजे। यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व सर्व सामाजिक परिवर्तनवादी चळवळीमध्ये जे लढणारे सगळे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांच्या वतीने हे या ठिकाणी आंदोलन आयोजित करण्यात आले। जोपर्यंत बौद्धगया मुक्त होत नाही तोपर्यंत आंदोलन व्यापक स्वरूपाचं चालू राहणार आहे अशी भूमिका मांडून थांबतो। जय भीम।
आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारतीय बौद्ध महासभा तसेच वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि व इतर समविचारी संघटनाच्या विचाराने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारतीय बौद्ध महासभेच्या आपलं बौद्धगया मंदिर अधिनियम 1949 हा कायदा रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या व इतर समविचारी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे। तसेच 1949 कायदा नव्याने त्याच्यात दुरुस्ती करून रुजू करण्यात यावा आणि त्याचं पालन करण्यात यावं ही मागणी करण्यात आलेली आहे। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।